यंत्रणा आहे ती लावण्यात आलेली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून सुद्धा मोठी मदत जी आहे ती या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. PMRDAचे सुद्धा अग्निशमक दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने हे सगळं बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे. नम्रता. बालाजी, या ठिकाणी काही आकडा कळू शकलाय का? किती जण वाहून गेलेत, किती जणांचा मृत्यू झालेला असू शकतो, किती जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलंय? काही ठोस आकडा सांगू शकाल का? बालाजी, सुप्रिया सुळे सुद्धा आता घटनास्थळी पोहोचलेल्या आपल्याला दिसतात. सुप्रिया सुळे या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेल्या आहेत. खासदार आहेत या भागातल्या. पुण्याच्या मावळमधल्या कुंडमळा पुलाजवळ झालेली ही दुर्घटना आणि सुप्रिया सुळे सध्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. तिथे NDRF आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि त्याचा आढावा घेण्यासाठी सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचल्या आहेत. पुन्हा एकदा बालाजीकडे जाऊया. बालाजी, सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आता पाहणी करण्यासाठी. त्यांच्याशी बातचीत होईलच, मात्र प्रशासनाकडनं काही ठोस आकडा कळलाय का? किती जणांना रेस्क्यू करण्यात आलंय? मृत्यूची सुद्धा भीती व्यक्त होतीये. किती जण वाहून गेलेत? काही आकडे कळू शकलेत का? सुप्रिया आतापर्यंत 4 जणाला जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि 4ही मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून ही सगळी आपण तिकडे उद्घाटनाला जाणार होतो, जरा ते सोडून इकडे आलात. घटनेची तीव्रता पाहून काय आवाहन कराल प्रेक्षकांना? पर्यटनाच्या दिवशी संडे मुलं लोक नेहमी येतात इकडे. आता इथे कोण आलंय? चौबे कुठे आहेत? कुठे कुठे पप्पा अडकलेत बेटा? कुठे राजा? काळा टी शर्ट, काळा टी शर्ट. हो राजा, हो हो मी घेऊन जाते त्यांना. हो 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 राजा, डोंट वरी, डोंट वरी, डोंट वरी. आपण घेऊन जाऊ. थांबा 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 थांब राजा. डोंट वरी, डोंट वरी. कशावर ते तुझेच आहेत पप्पा? हो हो काढले पाणी काढलं काढतायत राजा, काढतायत. तिथून ॲम्ब्युलन्स मध्ये घालतील. ह्याला कसं जाता येईल तिथे? नाही त्याला नाही काढण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर ते खूप भयानक रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं गेली तासभर. जो मृत व्यक्ती आहे जो वाचवण्याचा प्रयत्न रेस्क्यू करण्यात येतोय आणि जवळपास 3 ते 4 लोक जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले होते. ज्या ठिकाणी ब्रिज आहे आणि त्या ब्रिज खालीचे सगळे जे मदत कार्य ती सुरू करण्यात आलेलं आहे. खासदार सुप्रिया सुळे या सगळ्या मदत कार्याची सुद्धा पाहणी करतायत. मात्र वरून पाऊस येतोय आणि मदत कार्य करण्यास सुद्धा अडचणी येते. त्याचबरोबर पाण्याचा प्रवाह जो आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे या सगळ्या सीओ जिल्हा परिषद कलेक्टर, सीओ जिल्हा परिषद कलेक्टर आणि या भागाचे कमिशनर या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही सगळे आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की हे काय हे आलेत ना सीओ. एक मिनिट थांबा, मला सीओशी बोलू द्या. एक मिनिट. गजानन पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आता सुप्रिया सुळे जे आहेत त्या त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेत आहेत आणि सातत्याने जे आहे त्या मदत कार्यावरती आता सगळी चर्चा आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. NDRFच्या जवानाकडून सुरू मोठी सगळी माहिती जी आहे ती घेण्यात येते आणि कशा पद्धतीने ही सगळी दुर्घटना झाली याचा आता सगळे जे घटनाक्रम आहे ते सगळे स्थानिक नागरिक सांगतात. काही पाहुणाला आपल्या सोमटणे सगळे अंडर कंट्रोल.
संध्याकाळ अंधार झाला की लाईट हा काय रोहित तिथेच तो उभा आहे लाईटची व्यवस्था करा. तो काय रोहित तिथे उभा आहे हा ते पलीकडनं हा, तो मला आले म्हणला हा. पलीकडनं आले बाळा वेगळे आणि ते आहेत पलीकडे हा ठीक हा काय बाळा? खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सीईओंकडनं त्या माहिती घेत आहेत. तिथे रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीनं सुरू आहे. घटना घडल्याचं कळल्यानंतर प्रशासनातले सर्व अधिकारी, प्रशासन यंत्रणा या ठिकाणी त्यांनी धाव घेतलेली होती आणि सध्या या ठिकाणी हा जो पूल कोसळला ज्या ठिकाणी तिथे काही जण अडकलेले होते, काही मृतदेह सुद्धा होते आणि ते काढण्याचं काम सध्या NDRF कडून सुरू आहे. याच घटनेची माहिती सुप्रिया सुळे सध्या घेताना आपल्याला दिसत आहेत. हिला घेऊन जा. बेटा तुझं नाव काय? अनुष्का काय? कदम. एक कोण आहे इथे? हो दादा कुठे गेले ते माझ्या बरोबर? हे घेऊन जा. जावा. काही काळजी करू नका, प्रार्थना करा. हा, अधिकारी यांना मदत करा. नाही तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काळजी करू नका ताई. तुम्ही काळजी करू नका. बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट येतात. बालाजी, या ठिकाणी सुप्रिया सुळे जातीनं उपस्थित आहेत. रेस्क्यू ऑपरेशनवरती लक्ष ठेवून अनेक नागरिक ज्यांचे नातेवाईक अजूनही सापडत नाहीयेत, कुठे वाहून गेलेत किंवा काय याबद्दल पत्ता नाहीये, ते आपलं गाऱ्हाणं सुप्रिया सुळेंकडे मांडताना दिसत आहेत. प्रशासनाकडनं सध्या काय अपडेट्स मिळत आहेत? हेल्पलाईन लावा म्हणजे नावं कळतील. त्याचं लोक कुठे 4-4 हॉस्पिटल. हा कसं ह्यांचं नाव कसं चेक करणार? थांबा इथेच थांबा. तुमच्यातलं एक मदत करून शोधून देईल त्यांना. मग इथेच थांबा बेटा, ते मदत करताय. काही प्लीज तुम्ही काळजी करू नका. ते असतील, बरे असतील, समोरच्या बाजूला असतील, कशाला आपण प्रार्थना करूया. तिकडे जायला रस्ता नसल्यामुळे तिकडून एक्झॅक्टली तिथूनही नेले असतील. असं काही नाही. काही काळजी करू नका. सगळे प्रार्थना करू. ओके बेटा, सुखरूप असू शकतात. तुम्ही उगाच रडू नका. ते असतील, नक्की असणार. कदाचित त्या बाजूने नेलं असेल, आपल्याला कसं कळणार बेटा? जरूर बेटा. तुम्ही नाव चेक करा. थांबा दादा. तिकडून नेले ना खूप लोक सुखरूप आहेत, निघाले. काही घाबरू नका, प्लीज घाबरू नका. हा प्लीज माझी विनंती आहे बेटा, नक्की सुखरूप असते, नक्की असते. हा तू काळजी करू नको. नक्की तुझा बाबू पण असेल आणि तुझी जिजू पण असेल. हा ते कदाचित हॉस्पिटलमध्ये आणि फोन पडून गेला असेल ना राजा. अरे म्हणजे उचलतात म्हणजे चांगली बातमी आहे. व्हाईस नोटला उचलला नाही गेला. व्हाईस नोटला इथं बसा तुम्ही. चला नाही एकदा याचा अर्थ उचलला, फोन वाचतो याचा अर्थ ते सुखरूप ठिकाणी आहे. हा तुम्ही थांबा. पोलिसांनी लगेच नावाची आणि एक सीओना सांगा एक लिस्ट करा. असे लोक किती असतील ते शोधत फिरत असतील. काहीतरी हेल्पलाईन लावून लगेच यंत्रणा लावा. डोंट वरी. ओके बेटा, डोंट वरी. जिजू आणि बेबी बरं असणार. तुम्ही काळजी करू नका, बिलकुल काळजी करू नका.